नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता श्री महादेवाचे मंदिर आहे। हा जो आहे तो भुयारी मार्ग आहे आणि हा जो भुयारी मार्ग मिळतो तो ओझर ठिकाणी जाऊन संपतो। आपण पण पाहणार आहोत तिथे जाऊन, ओझरच्या तिथे जाऊन पाहणार आहोत म्हणजे हा जो भुयारी मार्ग आहे ते। चल मग तोपर्यंत आपल्या ह्या मंदिर आहे त्या मंदिरची आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया। आपण या ठिकाणी आता अजून एका मंदिराकडे आलेलो आहोत। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं महादेवाचं मंदिर आहे। पण इथून दिसणारे जे मंदिर आपल्याला हे नुसतं मंदिर असं नाहीये, हे मंदिर शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी सुद्धा बांधलेलं आहे। या मंदिराच्या आतमध्ये एक विहीर असून असं म्हटलं जातं की या मंदिराच्या आतून, या विहिरीतून एक शिवाजी महाराजांनी भुयारी मार्ग बनवला होता, जो मालवणच्या ओझर गावापर्यंत होता, साधारण इथून 8 किलोमीटर। तर मित्रांनो, आपण गेलो होतो सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि आपल्याला हेमंत दादाने सांगितलं होतं जे मंदिर होतं त्याच्या खाली जो भुयारी मार्ग होता तो ओझरला येऊन संपतोय। तर आम्ही आता आलो आहोत ओझरला आणि हाच तो भुयारी मार्ग आहे। शत्रूंची दिशाभूल करून इथून धान्य पुरवठा करायला हाच भुयारी मार्गाचा उपयोग करायचे। तर बघितला ना भुयारी मार्ग, आम्ही भुयारी मार्ग कसा बनवला असेल हा एक प्रश्नचिन्हच आहे। पण त्या काळामध्ये सुद्धा हे भुयारी मार्ग प्रत्येक किल्ल्यांना बनवले जायचे, कारण शत्रूंचा किल्ल्यांना वेढा पडायचा। शत्रू ज्यावेळी किल्ल्याला वेढा द्यायचे त्यावेळी किल्ल्याची रसद तोडायचे। रसद म्हणजे अन्नधान्य पुरवठा, कारण या किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही शेती होत नव्हती। इथे धान्याची कोठार असायची, 3-3, 4-4 महिन्याचं धान्य साठवलं जायचं। पण काही वेळा किल्ल्याला वेढा जो पडायचा तो 8-8 महिने वेढा पडायचा, त्यामुळे किल्ल्यातून बाहेर पडणं हे कठीण व्हायचं किंवा बाहेरून आतमध्ये येणं हे कठीण व्हायचं, कारण किल्ल्याचे सगळे दरवाजे बंद केले जायचे। त्यामुळे आतले सैनिक आतमध्ये अडकून पडायचे आणि त्यावेळी अन्नसाठा संपून गेलेला असायचा, त्यामुळे उपासमाऱ्या सुरू व्हायच्या। त्याच्यामुळे किल्ला आपल्या ताब्यात ठेवणं हा कठीण जायचं। किल्ल्यातल्या सैनिकांना सरेंडर करावं लागायचं। त्या काळामध्ये आपला किल्ला हरू नये आपण म्हणून शिवाजी महाराज भुयारी मार्गाचा वापर करायचे आणि भुयारी मार्गाच्या आतून किल्ल्यातल्या सैनिकांना रसद पोचवायचे, अन्नधान्य पुरवठा करायचे किंवा दारुगोळा पोचवला जायचा। दारुगोळा संपला तर दारुगोळा सुद्धा पुरवण्यासाठी भुयारी मार्ग वापरले जायचे। त्यामुळे प्रत्येक किल्ल्यानं भुयारी मार्ग बनवले जायचे। फक्त इथे जे आपल्याला मंदिर दिसतंय ते फसवण्यासाठी बनवलं गेलं होतं इतर शत्रूंना, कारण जेणेकरून की आतल्या लोकांना पण जास्त माहिती नसायचं की आतमध्ये भुयारी मार्ग आहे। कारण भुयारी मार्ग जर सर्वांनाच कळला तर शत्रू सुद्धा भुयारी मार्गाच्या आतून किल्ल्यामध्ये येऊ शकतात आणि किल्ला सहज जिंकू शकतात। मग भुयारी मार्ग ह्या मंदिराच्या आतून होता हे कोणाला माहिती होतं? तर फक्त या किल्ल्यातले जे विश्वासू लोक होती, म्हणजे सैनिक, सेनापती, किल्ल्याचे किल्लेदार, आर्किटेक्ट आणि शिवाजी महाराज, जेमतेम 4-5 लोकांना माहिती होतं या किल्ल्याच्या आतून भुयारी मार्ग आहे तो। बाकीच्यांसाठी हे मंदिरच असायचं। काही वेळा सैनिकांची बदली सुद्धा म्हणजे ट्रान्सफर सुद्धा केली जायची एका किल्ल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर। कायमचे सैनिक एकाच किल्ल्यावर राहिले त्यांना सगळ्या गोष्टी कळू शकतात, म्हणून सगळ्या सैनिकांना एकाच ठिकाणी ठेवलं जायचं नाही। काही वर्षांनी किंवा 1-2 वर्षांनी त्यांची ट्रान्सफर पण केली जायची। तर आपण आता हे जे बघतोय ते महादेवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये एक वीर आहे। आपण वीर आतमध्ये जाऊन बघूया। आणि भुयारी मार्ग हा इंग्रजांनी नंतर 1765ला बंद केला त्या काळात, ते आपण आतमध्ये जाऊन बघूया। तर आपण आता या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत आणि महादेव मंदिराच्या आतमध्ये आपल्याला जी विहीर दिसते, या विहिरीनं आतमध्ये बघितलं तर आपल्याला 2 दगड दिसत आहेत। ह्या दोन्ही दगडांना होल आहेत। ह्या दगडावर मशाल पेटवली जायची, जेणेकरून अंधार असेल तर उजेड पडावा म्हणून। आणि या समोरच्या दगडाला रस्सी बांधली जायची दोरखंड खाली उतरण्यासाठी। दोन्ही बाजूने आपल्याला छोटे छोटे दगडाच्या पायऱ्या दिसतात, इथून शिवाजी महाराजांचे मावळे खाली उतरायचे। आणि बरोबर समोर जर पाहिलं तर आपल्याला काळे दगड लावलेले दिसत आहेत, ते इंग्रजांनी 1765ला दगड लावून हा मार्ग बंद केला। ज्यावेळी विहीर ही बांधली गेली होती त्या काळामध्ये ह्या विहिरीवर कठाडा नव्हता। हा कठाडा आता सरकारने बांधलेला आहे। त्या काळामध्ये या विहिरीच्या वरती
सागाच्या लाकडाच्या फळ्या ठेवल्या जायच्या, त्याच्यावर लोखंडाचं झाकण ठेवायचे आणि त्याच्यावर कार्पेट पसरायचे, चादर पसरायचे, म्हणजे बाहेरून येणाऱ्या सैनिकांना फक्त शिवलिंग दिसावं आणि त्यांना वाटावं हे फक्त मंदिर आहे, शत्रूंना फसवण्यासाठी मंदिर. आता आपण शिवाजी महाराजांनी बनवलेल्या गोड पाण्याच्या विहिरी पाहायला जाऊया.